आपण ही दृश्य बघत आहोत महामार्गावरची। संपूर्ण महामार्गावरती इथं पाणीच पाणी झालेलं आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील ही दृश्य आहेत। उर्से टोलनाका परिसरातून ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। कशा पद्धतीनं चहू बाजूने इथं पाण्यानं या संपूर्ण रस्त्याला वेढा मारलेला आहे। मुंबई गोवा महामार्ग गेल्या 5 तासांपासून बंद आहे। महामार्गावरती अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं आता ही वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आलेली आहे। काही मोजक्याच गाड्या या ठिकाणाहून जात आहेत आणि हीच दृश्य आपण बघत आहोत। मुसळधार संपूर्ण या परिसरामध्ये पाऊस झालेला आहे। काही वाहनं ही अडकून पडलेली आहेत या पाण्यामध्ये आणि अगदी मोजक्याच वाहनांचा या संपूर्ण परिसरामध्ये या महामार्गावरती प्रवास आपण बघू शकतोय। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरची ही दृश्य आहेत। उर्से नाका या परिसरामध्ये हे भीषण दृश्य आपण बघू शकतोय। खरतर अंबा नदीचे जे पाणी आहे थेट मुंबई गोवा महामार्गावरती आलेलं आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि त्याचाच परिणाम आता वाहतुकीवर देखील होतोय। काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊस या संपूर्ण परिसरामध्ये कोसळतोय। एकीकडे मिसिंग लिंक बंद आहे, दरड पडली आहे त्या ठिकाणी आणि त्याचमुळे ती दरड हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। इकडे मुंबई पुणे एक्सप्रेसवे वरती उर्से नाका परिसरातली ही दृश्य संपूर्ण परिसरामध्ये पाणीच पाणी आहे। कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट्स देत आहेत। कृष्णा, आपण बघतोय मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरती उर्से नाका या परिसरातली ही भीषण दृश्य आहेत। सर्वत्र पाणीच पाणी आहे। आताचे ताजे अपडेट्स काय आहेत? वरच्या या टोलनाक्याच्या परिसरातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशांना हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे आणि सध्या मुसळधार पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी पाहायला मिळते। मात्र हायवेवरती सुद्धा हे पाणी मोठ्या प्रमाणामध्ये आता यायला सुरुवात झालेली आहे। एकीकडे मिसिंग लिंक वरती दरड कोसळल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प करण्यात आलेली आहे। मात्र तिथे जे दरड हटवण्याचं काम हे युद्ध पातळीवरती सुरू असताना मुंबईच्या दिशेने येणारे जे काही प्रवासी आहेत ते सुद्धा अनेक तासांपासून अडकल्याचं पाहायला मिळत आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवरती उर्से टोलनाका म्हणजे लोणावळ्याकडून उर्से टोलनाक्याच्या परिसरात येणारा जो काही हायवेचा पट्टा आहे तिथे हे सगळं पाणी जे आहे त्या हायवेवरती आल्यामुळे आता वाहतूकदारांना मोठा फटका याचा बसलेला आहे। गुडघापेक्षा जास्त पाणी या हायवेवरती साचलेलं आहे आणि त्या पाण्यातून या गाड्या संथ गतीने वाट काढताना पाहायला मिळतात आणि मुंबईला आज रेड अलर्ट पुन्हा एकदा देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर ठाणे पालघर परिसरात सुद्धा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे मुसळधार पाऊस सकाळपासून सुरू आहे। मात्र अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या दुर्घटना दरड कोसळण्याच्या असतील, झाडं पडण्याच्या असतील किंवा अनेक दुर्घटना ज्या आहेत त्या सुद्धा पाहायला मिळत आहेत। मात्र जे लोक प्रवास करतायत त्यांना सुद्धा आता या वाहतुकीचा जो काही पावसामुळे जो आहे तो फटका बसताना पाहायला मिळते। सध्या मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती उर्से टोलनाक्याच्या परिसरामध्ये हायवेवरती मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे आणि या पाण्याचा प्रवाह हा वाढत जातोय आणि त्यामुळे या पाण्यातून वाट काढताना या सगळ्या जे काही गाडी चालवणारे वाहक आहेत त्यांना मोठा फटका बसताना पाहायला मिळतो आणि त्यापैकी काही प्रवाशांना हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे। ते अनेक तासापासून या हायवेवरती अडकलेले आहेत आणि त्यांनी ही स्थिती जी आहे त्या आपल्यापर्यंत पोहोचवले, ज्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये हायवेवरती पाणी